ओबीसी वर्सेस मराठा आरक्षण सुनावणी आता सुरू झालेली आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत ही सुनावणी 20 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। महाधिवक्ता यांना प्रतिवादी म्हणून हटवण्यास याचिकाकर्ते सहमत आहेत आणि या सुधारणेसाठी 20 फेब्रुवारीला पुन्हा युक्तिवाद होणार आहे। आताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। ओबीसी मराठा आरक्षण सुनावणी 20 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, काय अपडेट? आपल्याला माहिती की 26 जानेवारीला महाराष्ट्र शासनाने GR काढला होता आणि मराठ्यांना सगळे सोयरे नोंदणीनुसार प्रमाणपत्र देण्यात येईल असा अध्यादेश काढण्यात आला होता। तर यालाच ओबीसी वेलफेअरला आव्हान दिले आणि याचिकेवर मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये सुनावणी झाली। पण या सगळ्या विषयामध्ये प्रतिवादी म्हणून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना सुद्धा करण्यात आलं होतं। यावर मात्र मुख्य न्यायाधीशांनी आक्षेप घेतला आणि या याचिकेत सुधारणा करण्यास सांगितलं। सुनावणी घेण्यासाठी कोर्टाने सहमती दाखवली असली तरी महाधिवक्ता यांना प्रतिवादी हटवून या याचिकेवर पुनरीक्षण सुनावणी येत्या 20 फेब्रुवारीला होण्याचं निश्चित झालेलं आहे। 20 तारखेला याबद्दल सुनावणी होणार आहे, युक्तिवादही होणार आहे आणि महाधिवक्ता यांना पार्टी केलं म्हणून खरं तर उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना फटकार सुद्धा लगावली की कोणत्या अधिकारात तुम्ही महाधिवक्ता यांना तुम्ही प्रतिवादी करू शकतात। अर्थात आजच्या दिवसातला हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मानण्यात येईल की राज्य सरकारने घेतलेली भूमिका, त्याला ओबीसी वेलफेअरने केलेला विरोध, आणखी या याचिकेची उच्च न्यायालयाने केलेली स्वीकारणा। एकीकडे राज्य सरकारला ही याचिका स्वीकारून उच्च न्यायालयाने फटकार लगावली असली तरी महाधिवक्ता यांना पार्टी करण्यास नकार दिला ना राज्य सरकारला दिलासा दिलाय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। टू बी ऑर नॉट टू बी अशा प्रकारे आता ही सुनावणी येऊन ठेवलेली 20 फेब्रुवारीचा युक्तिवाद हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय। अगदी धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर तपशिलासाठी। तेव्हा आता 20 फेब्रुवारीला या संदर्भातला युक्तिवाद होणार आहे। आणि आणखी एक ब्रेकिंग बातमी पाहूया।